आता हनुमान जयंती आहे शनिवारी आणि तुम्हाला माहिती आहे का हनुमंताला काय प्रिय आहे? सगळ्यात प्रिय काय आहे ते? हो, श्रीराम तर आहेच, पण त्यांना खाण्यामध्ये काय हवं आहे? तर जे गोड पान आहे ना, सुगंधित पान, ते त्यांना खूप आवडतं. तुम्ही दर मंगळवारी मसाले पान जे आहे ते हनुमंताला अर्पण करा. जेव्हा पण तुम्हाला वाटते ना, की मला खूप कर्ज झालेलं आहे, आता हा कर्जाचा बोजा मला सहन होत नाहीये, माझ्याकडं कुठून ना कुठून तरी पैसे जरूर यावे, मला कुठून तरी मदत मिळावी, जेणेकरून मी हे कर्जाचा भार उतरवू शकेन. तर त्यावेळेस तुम्ही मंगळवारी हा उपाय जरूर करायला सुरुवात करायचा आहे. असा प्रचंड रामबाण उपाय आहे हा, की या उपायामुळे तुमच्या नशिबातील दरवाजे, मार्ग सगळे मोकळे होतात. चहूबाजूंनी पैशांचे इन्कम सोर्स ओपन होतात. कुठून तरी असा मार्ग सापडतो, ज्यामुळे तुम्ही या कर्जाच्या विळख्यातून बाहेर पडता. हनुमंत तुम्हाला अलगद बाहेर काढतात. पण या हनुमान जयंतीला शनिवारी घ्या संकल्प, की प्रत्येक मंगळवारी मी तुम्हाला हे पान जे आहे, मसाले पान, गोड पान अर्पण करणार आहे. तर माझ्या जीवनातील ह्या समस्या दूर करा आणि सदैव माझी साथ द्या म्हणून. असा हा साधा सोप्पा पण तुरंत असर दाखवणारा पॉवरफुल उपाय जरूर सगळ्यांनी करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंटमध्ये जय श्रीराम लिहून हनुमंताचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी मार्ग मोकळे करा.